पंतप्रधान फंडातून मिळालेले 400 व्हेंटिलेटर्स धुळखात पडल्याचा आरोप भाजपनं केलाय। तसंच कोविड सेंटर्स म्हणजे पांढरे हत्ती असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। मुंबईत कोरोना सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं खरं, पण यानंतर आपण मुलुंड, रिचर्डसन आणि कुड्रास इथं भेट दिली। इथली परिस्थिती अत्यंत विदारक होती असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान हे आरोप वस्तुस्थितीला धरून नसून साफ चुकीचे असल्याचं पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। पीएम केअर फंडातून मुंबई शहरातल्या कोरोना रुग्णांचे प्राण वाचावेत म्हणून 400 व्हेंटिलेटर हे गेले महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडे आलेले आहेत। शहरामधली परिस्थिती लक्षात घेता अद्यापही हे 400 व्हेंटिलेटर मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये धूळखात पडलेले आहेत। अद्याप त्याचं इन्स्टॉलेशन झालेलं नाही। परिणामी मुंबईतले कोरोना रुग्ण हे व्हेंटिलेटर अभावी तडफडून मारतात। याला जबाबदार कोण? विरोधकांनी हे गंभीर आरोप केले, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या या आरोपाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आव्हान दिले। डबलिंग रेट आपला 52 दिवसाचा झाला, 70% आपली रिकव्हरी झालेली आहे। त्याचप्रमाणे आपलं डेथ रेट पण म्हणजे कोविडचा हा पण आस्ते आस्ते खाली येतोय। त्यामुळे मला वाटतं पीएमच्या फंडावरून राज्यामध्ये इथे काय गोंधळ घालणं किंवा आहे तर सत्यता असेल तर चला आपण एकत्र जाऊ, काही प्रॉब्लेम नाही, आपण एकत्र बघून घेऊ आणि ती सत्यता पडताळण्याची पण आमची तयारी आहे। पण उगाचच कुठून तरी व्हिडिओ गोळा करायचे आणि आरोप करत बसायचं तर मला वाटतं ते रॉंग आहे। यानंतर दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची सुनावणी झाली। मराठा आरक्षणावर 27 जुलैपासून दररोज सुनावणी होणार आहे। या निर्णयाचं मराठा आरक्षण समितीनं कोर्टाचं स्वागत केलेलं आहे। एकूण 4थी सुनावणी ही पार पडली। सुप्रीम कोर्टानं तुर्तास कुठलाही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाहीये। हा एक मोठा दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल। त्यामुळे मराठा समाज आणि सरकारला हा एक दिलासा आहे। 27, 28 आणि 29 असे 3 दिवस ही सलग सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टात। महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12%, सरकारी नोकरीत 13% आरक्षण आहे। मात्र मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातल्या आरक्षणाची टक्केवारी 50%पेक्षा जास्त होत असल्यानं हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली। मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं आज नेमकं काय म्हटलंय आपण एक नजर टाकूयात। 27 जुलैपासून मराठा आरक्षणावर नियमित सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 27, 28, 29 जुलै रोजी पक्षकारांना बाजू मांडण्यासाठी राखीव वेळ देण्यात आला। 1.5 दिवस याचिकाकर्त्यांना तर 1.5 दिवस दुसऱ्या बाजूला युक्तिवाद करण्यासाठी दिला गेलाय। अवघ्या 3 दिवसात सुप्रीम कोर्ट खटला निकाली काढणार आहे। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला तुर्तास सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलीही स्थगिती नाहीये, त्यामुळे हा एक महत्त्वाचा दिलासा म्हणू शकतो। दरम्यान सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीच्या नंतर राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया उमटल्यात जाणून घेऊयात। न्यायालयामध्ये विरोधकांच्या वतीने सांगण्यात येत होतं की मराठा आरक्षणाच्या ॲडमिशन प्रोसेस हे फार गतिमान पद्धतीने सुरू आहेत। असं जर झालं तर अनेक विद्यार्थी याच्यामध्ये येतील। जवळपास 125 विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत। तर न्यायालयाने सांगितलं या सर्व बाबी आम्हाला मान्य आहे, परंतु अशा कायद्यामध्ये अंतिम निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची अंतरिम स्थगिती देणार नाही। याचा अर्थ असा आहे की आज मराठा आरक्षण जसं होतं तसं साबूतपणे उभा। त्या सुनावणीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं एक घाट घालण्यात आला। जे गरिबांसाठी विद्यमान मोदी सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला। कपिल सिब्बल यांनी सदर आरक्षण हे 50%ची मर्यादा ओलांडून गरिबांना दिलेलं आरक्षण आहे, त्यावरही न्यायालयाला विचार करावा लागेल असे ज्यावेळेस म्हणाले त्यावेळेस न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की ते आरक्षण न्यायालयासमोर नाही आणि दुसरी गोष्ट पुढे बघू असं न्यायालय म्हणाले। मराठा समाजातील मान्यवर आणि तज्ज्ञ लोकांची सुद्धा व्हीसी घेऊन त्यांचं म्हणणं आणि त्यांच्याशी चर्चा या संदर्भात पूर्ण झालेली आहे आणि ते म्हणतील तो लायर लावायची तयारी आम्ही दाखवली। त्यामध्ये कुठेही या आरक्षणाच्या संदर्भात धक्का लागता कामा नये
आणि जे प्रयत्न सरकारने करायला पाहिजे त्यामध्ये कुठेही कमी पडता सरकार कामा नये, अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीच्या दरम्यान आणि आज जो शेवट झाला आहे सुनावणीचा, त्यामध्ये समाधानाची बाब अशी होती की याचिकाकर्त्यांनी सातत्याने मेडिकल ॲडमिशन्सच्या संदर्भामध्ये अंतरिम स्थगिती मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की आम्ही कुठल्याही प्रकारच्या इंटरिम ऑर्डर्स म्हणजे कुठल्याही प्रकारचा रिलीफ आम्ही देणार नाही, आम्ही कुठल्याही प्रकारची स्थगिती आम्ही कुठलीही देणार नाही.